गाईज आम्ही जातो तर नाशिक हॉटेलमध्येच आहे. हाय गाईज, मॉर्निंग झालेलं आहे. व्हेरी गुड मॉर्निंग टू माय फ्रेंड्स. आता आम्ही आलो आहे ब्रेकफास्ट करायला. आम्ही ज्या हॉटेलमध्ये रात्री आलो फ्लाईटमधून उतरल्यावर, पण एवढी थंडी वाजत होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ केलाच नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही रूममध्ये आलो. रात्री मस्त पोटभर जेवलो. जे हॉटेलचे दादा आहेत त्यांनी मस्त चिकन बनवलं होतं. आणि आमच्या दादांसाठी जे व्हेज खातात सोनू दादा, त्यांच्यासाठी फ्लॉवरची भाजी होती ना गौरी, फ्लॉवर आणि राजमाची. त्यांनी अशी डाळ टाईप बनवलेलं होतं, पण खूप टेस्टी होतं. हॉटेल पण खूप छान आहे. मी रूमचा मी क्लिप टाकणारच आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही कधी आलात काश्मीरला तर याच हॉटेलला भेट द्या असं मला तरी वाटतं, की नाही गौरी? खूप मस्त आहे. सर्विस पण खूप छान आहे. गरम पाणी पिण्यासाठी, चहा एकदम मस्त देतात. आता आम्ही ब्रेकफास्ट नाश्त्यामध्ये आम्हाला छोले भटुरे देणार आहेत. इकडची फेमस डिश आहे. तर गौरी, तुला आवडतात का छोले? आता आपण निघालो आहोत सोनमार्गसाठी. आम्ही पूर्ण थंडीचे कपडे घालून घेतलेले आहेत, शिवाय आम्ही सोबत सुद्धा घेतलेले आहेत. तुम्ही पण ज्या वेळेला याल त्यावेळेला एक्स्ट्रा क्लॉथिंग घ्या आणि सगळे करा. बघा हे चिल्लर बघा कसे मस्त दिसत आहेत. रिदान, तुला थंडी वाजते का? श्रावणी, श्रुती, थोडीशी वाजते. वैभवी, मास्क खाली कर, तुझा चेहराच दिसत नाहीये माझ्या फ्रेंड्सला. अच्छा, तुला थंडी वाजते का मग? खूप जास्त. हो का? बरं ठीक आहे. आता तर आपण काय बघणार आहोत? पांढरा शुभ्र बर्फ. आणि तिथे ना फक्त मॅगी मिळते. मॅगी कोणाकोणाला आवडते? मला. अरे वा, पण तिकडची मॅगी मी खाल्ली होती, मला आवडली नाही. लेट्स सी, बघू आपण ते कसे बनवतात. जर त्यांनी आपल्याला एखादा व्हिडिओ काढायला दिला तर मग आपण काढू शकतो. बघूया पुढच्या ट्रिप मध्ये. आम्ही बसले आता गाडीमध्ये. बघू शकता मोठी गाडी आहे. सनराईज पण छान आहे. हे आमचं हॉटेल आहे, जाऊ शकता. मागच्या वेळेस जेव्हा मी आलो होतो तेव्हा अर्थक्वेक आले. आता आम्ही इकडेच उभे होतो गेटमधून आलेला तेव्हा. तर याच्यात होतो रूममध्ये थोडी थंडी, म्हणजे खूपच थंडी असते. आता थोडं ठीक वाटतं आहे ना मम्मी? मम्मी माझा चष्मा बसून देते. आले आता मी निघतोय सोनवर्कसाठी. भेटू आता तिकडच्या सेंट सिरीन सोबत. हे बघा सोनू काका आले आमचे. सोनू काका, चला लवकर, उशीर झालेला आहे. सोनमार्ग. डॅडी, ड्रायव्हर अंकल, वैभवी अंकल हाय बोलो. फैजान अंकल. दिस इज फैजान अंकल. हेलो. आम्ही जातोय आता सोनमार्गला. हे याचं जे आहे ना आपल्या रिदानची जशी टोपी ना, ही काश्मीर ह्याचीच आहे ती, शिमल्याची. शिमला. वैभवी आणि रिदानची टोपी ती शिमल्याची. ते खालच्या ताई गेल्या होत्या ना तेव्हा त्यांनी आणलं होतं त्यांच्यासाठी गिफ्ट. सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. झालं का होते कनेक्ट? यार पण तिथे एक पण लीव्हच नाही. सगळे आता पतझड झाले असेल ना. ब्रांचेस. आता यांच्यावर एक पण झाड नाही दिसत आहे गाईस. हे बरोबर हातात होतं. काय रे वाटते ते गोल गोल. गाईस, तर आम्ही आता हाय ट्रेनमध्ये मुंबईला झाली. दोन ट्रेनच्या रस्ता. बरं वाटतंय का? पूर्ण उलटी झाली आहे. 9 किलोमीटर राहिलंय फक्त. खूप छान आहे. तुम्हाला बघ ना, आपल्या आजूबाजूला पूर्ण बर्फ. पप्पा तेच तुम्हाला तो सीन आठवतोय का? ये तू येतो बता जे नाही का. नाही ते सांगते मी. अहो सांगते मी, सीन आहे तो शिमला.
तो शिमलाचा. ते काढा फोटो काढा मस्त व्हिडिओ काढा आजूबाजूला थोडस नुसतं रस्ता नको दाखवू थोडस टेंट करत जा. 30 डिग्री दाखव हिमालयाचा बर्फ आम्ही जात आहोत सोनमर्गला काश्मीर द हेवन ऑफ अर्थ याकरताच म्हटलं जातं. ब्लॉगर आहेस ना तू असं काहीतरी डायलॉग मारेल मोठं ब्लॉगर मम्मी मला काय समजत. ब्लॉगरची पोरगी तर आहे मग मला इथे तर राहावंच वाटतंय. ठीक आहे ना चालतं नाही आपल्याला मला लाज वाटते का तू पण राहा इकडेच एकटीला ठेवू का इथे मग तुझं कसं होईल हा? मला थांबायला लागतं. आलं ते सोनमार्ग मध्ये जा. म्हणजे 1.5 तास. ओ माय गॉड. तिकडे बर्फ पडलाय ना बघा जी. टोपी घालणार आली ना शिंका लगे पोट्टी पागल है पागल है पागल है. काय रे बेटा समोर झालं तुमचं. बदलाव से बहुत नोट देगा बहुत 5 किलोमीटर त्यांची गाडी खडा येऊन ना म्हणजे कुठलाच आहे तोरूस गाडी खडा आहे. लेदर एमएस 525 गाइड का गाइड खाली जिथे 2 साईडला तिथे बाहेर थांबलो होतो बरोबर. येऊन पडलं म्हणून. हॅलो बडीज आम्ही पोहोचलोय सोनमर्गला. कसं वाटतंय मम्मी? यहाँ तक ही जाएगा. वो तो जा रहे हैं ना बाकी के. नहीं ये तो खाली गाड़ी है. इतको भारी सारी इधर वाटतंय तक माहितीये का? अभी इधर ही उतर जाते फिर. पूर्ण बर्फ. हाँ, मुझे या साईडला कमी आहे या साईडला खूप बर्फ आहे खतरनाक. आणि त्यामुळे आता हँड ग्लोव्ज वगैरे घेऊ आणि मग आमचं फुल कॉस्ट्युम आहे तुम्हाला दाखवते. आता मी स्लेजवर बसलेले आहेत आणि हा भैया मला ओढतोय आणि खूप मज्जा येते. खूप छान वाटतंय. मागे तुम्ही बघू शकता किती भारी बर्फ दिसतोय. हे बघा
गौरे मम्मी मी पण आले का? हा कोण आहे माणूस? हा माणूस आहे का बाई आहे? ही श्रुती आहे. ये डोकं ओले होतील कपडे. वैभवी, श्रावणी, श्रावणी तिथे बघ. भैया एक फोटो निकालो तो. हो गया. आपण आता आलोय सोनमर्ग पासून. हा बर्फाचा तुम्ही सीन बघू शकता. त्या भैयाने आम्हाला खालून गाडी करून या गाडीवरती खेचत आणलेलं आहे आणि अजून शेवटपर्यंत आम्हाला भैया घेऊन जाणार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त बर्फ आहे. तुम्ही नक्की एकदा तरी सोनमर्गला व्हिजिट करा. वैभवी लवकर आम्ही खूप मजा करतोय. तुम्ही सुद्धा लवकर मजा करायला इकडे या. पण गौरी कशी येते? गौरीला एक माणूस ढकलतोय आणि तो आहे रुपेश भैया. ढकलतोय. श्रावणी सर्वात मागी. अरे रुपेश भैया को कुछ पैसा मिलेगा कि नहीं? शिरा टाकत. हाँ, सेठ खींचने लग गया. सेठ को जोर लगता है. बिशीर बिशीर. सारे साथी. फिर जैकेट आओ. इकडे जगह आहे. चालू. हॅलो गाईज, तर स्लेटने मी खाली आलो तर तुम्हाला पप्पांनी सांगितलं तसंच इतकं मस्त मजा आली की नाही? अरे इतकं मजा आली, पण मी पहिले रडला इतका खूप जास्त. आता आपण सोनमर्ग मध्ये आहोत. सोनमर्ग मध्ये मॅगी आणि बुट्टा खाण्याची मजा वेगळीच आहे. आम्ही आता या स्टॉलवर थांबलेलो आहोत. तिथे आम्ही घेतो हे कॉर्न, स्वीट कॉर्न. हा भैया पण मस्त भाजून देतोय छानपैकी. भैया एक दिन में कितने सेल हो जाते हैं आपके? एक दिन में 30,000 होता है. अरे वाह वाह. और एक आप कितने का बेच रहे हो आप? 50. अच्छा ओके. बघितलं म्हणजे तो सांगतोय एका दिवसामध्ये त्याचे 50 ते 30,000 हे मके विकले जातात आणि शिवाय तो आता एक बुट्टा 50 रुपयाचा देतोय. भयानक मेहनत आहे. अरे बस YouTube पे चैनल होके मैं इतना कंजूसी कर दी है. होय. नाम. आपका नाम बताइए भैया. बिलाल. और आपका भैया? नजीर. और आपका भैया? मुजफ्फर खान. अरे वाह वाह. गौरी दीदी अकेले अकेले खा रहे हो, हमारे लुक तो जाते. आता उतरायच्या वेळेला काहीच सापडणार नाही म्हणून म्हणलं घालून घ्या गंडला. उद्या सगळं लागणार आपल्याला, फक्त मोजे पाहावं लागतं आपल्याला. ओले झाले सगळ्यांचे. माझा फक्त एकच ओला झाला आज. माझे तर स्वतःचे झाले. आता गेल्या वेळेला ते ते पोरींकडे बॅग आहे त्याच्यातच ठेवून द्या. पप्पा बघा बरोबर आहे ना? हा बरोबर बेटा, गुड. किती घेतलंय टोपी टाका? मी एका पेर घेतली. घेऊ दे ना बेटा, कुठे जाणार आहे? आपण इकडेच आहे. तू घेतो त्याची तू घे. लावून तर टाकला इथे. आपण हमेशासाठी इथेच राहणार आहे. नको का? एक पेर आहे. आई बी लागला.
काय बी बरोबर 8 आणले तो जॉर्जीला बघ आले आतमधून होतं बरं हे पुरं डोंगर जेवढं दिसलं ना तेवढं डोंगर पोखरात आणलं त्यांनी. म्हणजे जे सोनमार्ग सोडणार आहेत ना त्यांना बायपास करायचं आहे, तिकडे निघून जातील डायरेक्ट सोनमार्गला येणारच नाही. म्हणजे हा जो डोंगर दिसतो ना हा डोंगर पूर्ण फुडलेला आहे. म्हणजे इकडे जेव्हा बर्फबारी झालेली असते ना गाड्या डोंगरातून निघून जातील डायरेक्ट. हा सोनमार्गला यायला की पुढे जायला? पुढे जायला अच्छा. करगिलला जायला तो रस्ता आहे. करगिलला तू करू हा रस्ता बंद होऊन जाईल. कारगिल नाही हो कारगिल. करगिल हात ठेवा खोकताना. कोण खोकताय? श्रावणी. श्रावणीचा नको. तो तुमचा आहे. आम्ही सोनमोर्ग मधून लिव्ह केलेलं आहे. सोनमोर्ग. थंडी एवढी असल्यामुळे जीभ पण माझी होती. काय घातलं नाही. वैभवीला अजिबात थंडी वाजत नाहीये. मला असं वाटतंय माझ्यावर सगळी थंडी पडली आणि गौरीला पण मास्क घालून बसली गौरी. आता आम्ही एका हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबलोय आणि आमची चहा पिऊन झाली. काश्मीरमध्ये पंजाब ढाबा. पंजाबी ढाबा आहे काश्मीरमध्ये. आणि रिदांतने आणि श्रुती दिदीने मॅगी खाल्ली आणि आता वैभवी दिदी आणि गौरी दिदी यांची मॅगी येणार आहे. तर बघू त्यांना ती टेस्ट आवडते का नाही. चांगली तशी टेस्ट. पंजाबी ढाबा आहे. पंजाबी लोक मॅगी खातात. काय काय पण असतं बघू आपण टेस्ट करू. गौरी दिदी सांगा बरं टेस्ट करून मॅगी कशी झाली काय ते. आफ्टर 2 मिनिट. 2 मिनिट्स लाईट. कायच मागून आता काय ऑर्डर केलंय आपण. मॅगी आणि चचूर. त्याच्यावर काय. चचूर एक रोटी आहे काश्मीर मधली. त्याच्यामध्ये बटर वगैरे भरतात त्याच्यामध्ये. जास्त नाही एवढी मोठी राहते. एका माणसाला एकच पोट देते. आल्यावर तुम्हाला फोटो दाखवतो. गौरी दीदी कशी आहे मॅगी. गौरी दिदीला तर मॅगी आवडतेच. काही विषय आहे का. बिलकुल नाही. मॅगी आलं तिथलं काहीतरी खायचं वेगळं. कावा जो प्रकार आहे ना कावा प्रकार म्हणजे काय. नोट दिसतोय. मम्मी हे तोड ग. आम्हाला जरा हे मसाल्याचं ड्रिंक असेल ते सगळं. आपण कोरोनामध्ये याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे त्यांनी आणि हे गरम केलंय. गरम करून त्याच्यासोबत चहा सोबत खातात. पण आपण गोड चहा पितो पण ते म्हणतात मीठ टाकून चहा बनवून ते पितात. असं म्हणजे म्हणतात काश्मीरी नमकीन चहा असं म्हणतात ते. श्रुती कसं आहे टेस्ट. मस्त आहे. याला छान काय आहे. म्हणतात? याचं नाव काय माहिती याचं नाव काय आहे. चचूर. की ससूर. चचूर. ससूर तर सगळ्यांच्या घरी आहे. पाडलं बंद कर.